शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे संघ हा पहिली मॅच जिंकला आणि त्या मॅचचा हिरो राहिला आयुष कोळी आणि ही मॅच 4 षटकांची असेल याची दखल घ्या दोन्ही टीम। चला आज वेळेवरती आपली स्पर्धा पूर्ण होणार आहे। त्याच्यानंतर आणखीन एक मॅच आणि त्यानंतर लास्ट फायनल टोटल 2 मॅच अद्याप आपल्याला पूर्ण करायचे आहेत। सुधीर बुवा यांचं आगमन होताना पाहायला मिळतं। दिगोडे टीमचे पाठीराखे त्यांना मी विनंती करतो यावं साहेब आपण मंचावरती। सहर्ष स्वागत आहे आपलं देखील। प्रत्येक 3 बॉल 3 विकेट साठी मगाशी त्यांनी पारितोषिक लावलं। 3 बॉल षटकारांसाठी चौकारांसाठी पारितोषिक असे आमचे सुधीर बुवा यांचं आगमन होताना पाहायला मिळतं। यावं आपण मंचावरती आणि चला मॅचला आता सुरुवात करूया। दिगोडे टीम चला लगेच फिल्डिंग लावून घ्या। टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आणि त्यांच्या विरोधात गव्हाण असा सामना आपण पाहत आहे। मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जो आयोजित तब्बल पहिल्या क्रमांकाची धनराशी 50,000 रुपये व द्वितीय पारितोषिकाची धनराशी 25,000 आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला देणार आहोत आपण टॉवर फॅन अर्थातच कूलर आणि त्याचबरोबर ठाकूर ब्रँडच्या 3 टी शर्ट ठाकूर स्पोर्ट्स कडून ज्या देण्यात आल्यात बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर साठी आणि मालिकावीर साठी दिली जाईल सायकल। चला दोन्ही टीम 12वे खेळाडू पाठवा। गव्हाण टीम आणि दिगोडे संघ। सुधीर बुवा यांचं सहर्ष स्वागत आहे। दिगोडे संघाचे पाठीराखे आणि दिगोडे संघावरती प्रचंड प्रेम। गावचा संघ जिंकावा ही त्यांची नेहमी धडपड आम्ही पाहतो आणि त्यांचं आगमन झालं। येणारे 24 बॉल गव्हाण संघात किती धावा काढेल। स्ट्राइक वरती बॅट्समन अनिकेत कोळी आणि मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो तेजस कोहली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला। पहिलं षटक क्रिश कोहली राईट ओव्हर द विकेट ना पहिला बॉल समोर अनिकेत कोहली आहे। ओ कोहलीच्या विरोधात कोहली पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल योगेश कोहलीकडे। बरेचसे आता कोहली जिंकणार आहेत म्हणूया आपण कारण गव्हाण टीम त्यानंतर दिगोडेचे कोहली बरेचसे आडनाव कोहली नावाचे खेळाडू या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। पहिल्या बॉल वरती सिंगल न केले डावाला सुरुवात 4 षटकांची मॅच। गव्हाण संघ देखील हीच अपेक्षा करेल की ही मॅच जिंकलो तर प्रवास आणखीन सोपा होईल पण तो दिगोडे संघ देखील याच दृष्टिकोनातून आलाय की आता हा सामना जिंकावाच लागेल। 3 बॉल 3 विकेट घेतलं तर दिगोडेच्या खेळाडूंना 1000 रुपये सुधीर बुवा यांच्याकडून पारितोषिक आहे। फुलटॉस बॉल होता पण तो गॅप मिळाला नाहीये। डॉट बॉल ही मॅच महत्वाची म्हणूया। डू ऑर डाय 2 सामने वाघिवली संघाने जिंकलेत आणि या पुढची मॅच वाघिवली संघाच्या विरोधात या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल त्यामुळे या पुढची मॅच फार महत्वाची आहे। ही मॅच देखील तेवढीच महत्वाची जिंकणारा संघ पुढे जाईल। क्रिश कोहलीने सध्या तरी सुरुवात चांगली केली म्हणूया। 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव पण तो तेजस कोहली आक्रमक खेळाडू आहे। ही चर्चा आम्ही केली फिरून मारलाय बॉल फटका फसला क्षेत्ररक्षक पोहोचला प्रयत्न चांगला केला त्या ठिकाणी खेळाडू तैनात होता पण तो लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप होईल आणि धावा मिळतील 2 धावा। 2 बॉल मध्ये लगातार कुठल्याही दिगोडेच्या गोलंदाजानं 2 बॉल 2 विकेट्स घेतल्या तर ठाकूर स्पोर्ट्स अर्थातच विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर छोट्या मोठ्या यांच्याकडून खेळाडूंना एक ब्रँडेड टी शर्ट स्पोर्ट्स दिली जाईल। हे फार मोठं पारितोषिक पुन्हा एकदा दिगोडेच्या खेळाडूंसाठी आलंय। 2 बॉल 2 विकेट साठी खेळाडूंना मिळणाऱ्या स्पोर्ट्स टी शर्ट दिगोडेच्या खेळाडूंसाठी पारितोषिक। दिगोडे संघाबद्दल मग आपण चर्चा केली फार मोठं नाव राहिले क्रिकेट पटलावरती। सध्या शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे खेळतोय। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उभा रन्स मिळणार नाहीये। डॉट बॉल पहिलं षटक जे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पहिल्या मॅच मध्ये गव्हाणनं 25 धावेनं काढलं होतं। पहिल्या मॅच मध्ये 25 धावा आल्या पण या मॅच मध्ये संघर्ष करावा लागलाय गव्हाण टीमला। अनिकेत कोहली तेजस कोहली आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय। धावफलकावरती फक्त 3च धावा एकही बाउंड्री स्ट्रोक नाहीये त्यामुळे आता प्रेशर वाढलंय गव्हाण संघावरती। या महत्वाच्या मॅच मध्ये धावांची गरज राहील गव्हाण टीमला। तेजस कोहली आणि त्याच्या सोबतीला अनिकेत दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत परंतु रन्स कधी येतील हा प्रश्न पडलाय आता। 4 बॉल मध्ये फक्त 3। ओ इथे मिस टायमिंग नशीब बलवत्तर बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेनं रन्स मिळतील 4 फार महत्वाचा चौकार।
पाच बॉलचा खेळ संपलाय आणि पाच बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 7 धावा. फायनली एक चौकार तर आला आणि तो गरजेचा देखील होता. टीम गव्हाण संघाला कारण रन्स बनत नव्हत्या आणि एक चौकार आला. आता धावसंख्येची गरज आहे सध्या गव्हाणला. कमीत कमी 4 ओव्हर मध्ये 48 49. बॅकफुट वरती जाऊन पुन्हा एकदा चान्स. ओ हा चान्स सोडला. ओव्हर थ्रो एक पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. योगेशचा डायरेक्ट थ्रो पण टू कनेक्शन नाहीये. 2 धावा. कमालीची रनिंग बिटवीन विकेट आणि या 2 धावेनं पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस गव्हाण टीमची धावसंख्या बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस गव्हाण टीमची धावसंख्या पाहायला मिळते ते आतापर्यंत 9 धावा. क्रिसचं हे पहिलं षटक पाहायला मिळालं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आयुष कोळीला आपण पाहू शकता. 3 बॉल मध्ये 3 विकेट साठी 1000 रुपये सुधीर बुवा यांच्याकडून. 2 बॉल 2 विकेट्स आल्या तर ठाकूर स्पोर्ट्स कडून एक टी शर्ट स्पोर्ट्सची दिली जाईल. पण तो विकेट सध्याही मिळाला नाही. एकही खेळाडू बाद झाला नाही. 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 35-40 रन शोधाव्या लागणार आहेत गव्हाण टीमला कारण दिघोडे टीम कडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मागच्या मॅच मध्ये ते पाहायला मिळालं. आयुषने केलेली कमालीची बॅटिंग त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला धावा हव्यात. अनिकेतचा फटका हेलिकॉप्टर लुक दिला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. योगेश चपल चाणाक्ष आहे. योगेश कडून दुसरी धाव घेणं फार कठीण बनतं आणि इथे पाहायला मिळायला गेल्या एकच धाव आणि याच दरम्यान कंठवली गावचे उद्योगपती माननीय श्री दर्शनदादा पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्याबद्दल दर्शनजी पाटील साहेब आपला आम्ही MMV मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजोई या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस होता. कधी कधी असे फुलटॉस बॉल कठीण जातात मारण्यासाठी कारण ते बॅटच्या खाली लागतात आणि तेच पाहायला मिळालं. फक्त एकच धाव. सिंगल न सध्या डावाला पुढे नेत आहेत परंतु थोडस प्रेशर वाढलंय गव्हाण संघावरती. धावांची गरज आहे. जी आपण चर्चा केली 48-50 बनल्या तर 4 ओव्हर मध्ये दुसऱ्या इनिंगला मजा येणार आहे. गव्हाण टीम कडे देखील गोलंदाजी चांगली आहे पण त्यांच्यासाठी 40च्या पुढे धावा या काही झाल्या तरी बनवायलाच हव्यात. ओ पडल्यानंतर बाहेर वळाला बॉल. कट झाला बॉल हे सांगत असताना बॅट्समन देखील देख पहा त्याच इशारा केला त्यांनी की पडल्यानंतर बाहेर वळाला. लेग कट थोडीशी हलकीशी मुवमेंट केली हालचाल केली बॉलनं आणि ते डॉट बॉल. ही खासियत आहे गोलंदाज आयुष कोहलीचे. सध्याच्या घडीला फार चर्चेमध्ये नाव. उरण प्रीमियर लीगचं पर्व 5वं या खेळाडूनं गाजवलं. ऍज अ कॅप्टन लीडर चॅम्पियन बनवण्यामध्ये या खेळाडूची मुख्य भूमिका होती. आणखीन एक यॉर्कर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल आणि जसे जसे डॉट बॉल येतील तसा दबाव वाढणार आहे आणि सध्या गव्हाण संघावरती चांगलाच दबाव वाढलाय. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय धाकटीजोई गावचे माजी गाव अध्यक्ष माननीय श्री नामदेव केणी साहेब यांचं आगमन झालंय. माननीय श्री नामदेव केणी साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. गतवर्षी ग्रुप ग्रामपंचायत विंधणी प्रीमियर लीग ही त्यांनी गाजवली. त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळते. सहर्ष स्वागत आहे आपलं. रन्स मिळेल एक धाव एक चिक्की सिंगल या ठिकाणी. एका धावेने धावफलक पुढे जाईल. रन्स पाहायला मिळतात आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा. दुसरं षटक सुरू आहे. या ओव्हर मध्ये आयुषनं बाउंड्री दिली नाहीये. फक्त 3 धावा मागील 5 बॉल मध्ये दिल्यात. शेवटचा बॉल तेजस कोहली मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये अद्याप थोडा शांत पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये अवघ्या 12 रन्स. चला शेवटचा बॉल. आयुष कोहली तयार. नामदेव शेठ केणी यांचं आगमन. ओ लागले बॅटचे आवाज आलाय आणि इथे विकेट हे घडणार होतं कारण दबाव वाढला होता. धावाच येत नव्हत्या आणि 12 वरती पहिला धक्का लागलाय टीम गव्हाणला. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉल मध्ये अवघ्या 12 धावा.
स्पर्धेसाठी आणखीन पाठबळ आले त्या आदरणीय सन्माननीय सुधीर बुवा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक योगदान येताना पाहायला मिळतं. त्यांचा देखील आम्ही शब्द सुमनाने पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत. जे योगदान तुम्ही दिलं मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेसाठी आणि त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. मी रोहन भोईर यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मी सुधीर बुवा साहेबांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाण्याची विनंती करतोय जिथे आपला मुख्य सन्मान केला जाईल. त्यांच्या टी शर्ट वरती तुम्हाला पाहायला मिळतो एक गरीब माणूस सुधीर बुवा दिगोडेचे आणि त्यांचा सन्मान त्यांची वेगळीच पर्सनॅलिटी अगदी त्यांच्या हातामध्ये असणारा जो मनगटी घड्याळ आहे त्यानंतर त्यांची चष्मा आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन पाहायला मिळते. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सहर्ष स्वागत सुधीर बुवा आपलं देखील. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 12 धावा. अद्याप येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये किती धावसंख्या अनिकेत पूर्ण करेल कारण अनिकेत मध्ये ती धमक आहे. जो खेळाडू लढण्यासाठी ओळखला जातो जो खेळाडू फाईट करण्यासाठी ओळखला जातो तो अनिकेत कोहली मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 योगेश कोहली आलाय. पण तो सध्या तरी दिगोडेचेच कोहली भारी पडलेत म्हणूया कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी सूर्या 12 बॉल मध्ये फक्त 12 धावा. लाजवाब बॉलिंग शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे आणि त्यांच्या विरोधात टीम गव्हाण असं बॅटल पाहायला मिळतं. गव्हाण टीमला धावांची गरज आहे हा वारंवार आपण उल्लेख करतो कारण धावा बनल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये मजा येणार आहे. योगेश कोहलीचा पहिला बॉल पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि या मॅच मधली गोल्डन विकेट अनिकेत कोहलीला जास्त खेळ धावा काढू दिल्या नाहीयेत आणि 12 वरती दुसरा धक्का लागलाय टीम गव्हाणला. त्याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते ज्यांनी 24 लाईव्ह इव्हेंट्सची आपल्याला उपलब्धता करून दिली ते विंदणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माननीय श्री मंगेश मधुकर घरज साहेब यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आम्ही त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपण ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली ज्या स्पर्धेमध्ये 2-2 टू व्हीलर बाईक ज्या पाहायला मिळाल्या त्या स्पर्धेचे मुख्य जनक मंगेश घरत असतील तदनंतर शक्ती मात्रे आणि सध्या आगमन होताना पाहायला मिळते मंगेश घरत यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील अलंकार कोहली आणि त्याच्या सोबतीला कुणाल कोहली. अलंकार आणि कुणाल हे खेळाडू सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतात परंतु सलामीला आलेले खेळाडू बाद झालेत. जास्त धावा जास्त अगदी पॉझिटिव्ह अप्रोच देऊ शकले नाहीये त्या मॅच मध्ये. सुरुवातीला आलेला तेजस मागच्या मॅचचा तो हिरो राहिला पण तू या मॅच मध्ये तो लवकरात लवकर बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आत्ताच विकेट आली ती आत्ताच अनिकेत कोहलीची आणि ते धाव संख्येचा टेन्शन आता वाढलंय. धावा येत नाहीयेत फक्त 12 धावा. 2 खेळाडू बाद 12. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. योगेश कोहली तयार अलंकारच्या विरोधात. आडव्या बॅटनं फिरून मारलाय फाईन निघालाय बॉल. आता चेस मोठी आहे खेळाडूला. बॉल जाईल एका टप्प्यानं फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील गव्हाण टीमला 4. धावेने संघ पोहोचलाय 16 वरती 2 विकेटच्या मोबदल्यात. धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावा तुम्हाला काढाव्याच लागतील कारण महत्वाच्या मॅच मध्ये जर धावाच बनल्या नाही तर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज वाचवतील तरी काय प्रश्न पडेल. त्यामुळे आता धावांची गरज. सध्या धावा पाहायला मिळतात 16 रन्स. अद्याप या ओव्हर मध्ये काही चेंडूंचा खेळ अर्थात 4 बॉल शिल्लक आहेत. 4 षटकांची मॅच. सध्या तुम्ही तिसरं षटक योगेश कोहलीचं पाहत आहे. पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती 4. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चला आणखीन एक विकेट. अलंकार कोहलीचा देखील खेळ संपला. तिसरा धक्का लागलाय गव्हाण संघाला. 16 या धाव संख्येवरती 3.
आता अडचणी आणखीन वाढल्यात, संघासमोर दबाव वाढत चालल्या. इथे या दबावामध्ये पूर्णपणे गव्हाण टीम, सातत्याने चांगली बॅटिंगसाठी ओळखला जाणारा गव्हाण संघ आज थोडासा अडचणींचा सामना करतोय. सुरुवातच डगमगली. पहिल्या ओव्हरमध्ये क्रिश कोहलीनं भन्नाट सॉलिड बॉलिंग केले, फक्त 9 आल्या. पण त्याच्यानंतर आला आयुष कोहली, त्यानं फक्त 3 धावेचं षटक हाताळलं. हे तिसरं षटक. इथे 2 विकेट योगेशनं पटकावल्यात, फक्त एकच चौकार 3 बॉल मध्ये. नवीन खेळाडू मित कोहली मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला कुणाल कोहली, दोन्ही नवीन खेळाडू आहेत. एकही बॉल अद्याप फेस करू शकले नाहीयेत. मित तयार. पहिला बॉल, चला डेड बॉलचा इशारा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल मध्ये फक्त 4च धावा दिल्यात. त्यामुळे योगेशचं देखील आपण कौतुक करूया. मागील 7 बॉल मध्ये, मागील 9 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 7च धावा आल्यात. 3 विकेट 7 धावा. दबाव पूर्णपणे टीम दिघोडे टीमनं निर्माण केला. पण अद्याप या मॅच मध्ये बरेचसे बॉल आहेत. कमबॅक करण्याची चांगली संधी. ऑन साइडला वळवलाय बॉल. मिडॉनचा खेळाडू निघालाय. रन्स मिळेल. इथे देखील एकच धाव. एक धावेने आता डावाला पुढे नेत आहेत. त्याचं कारण म्हणजे मुख्य खेळाडू स्वस्तामध्ये परतले, ज्यांची गरज होती या मॅच मध्ये. कारण मागची मॅच तुम्ही 5 ओव्हरची खेळलात, तिथे रन्स चांगल्या काढल्या. पण या मॅच मध्ये 4 षटकांचा हा सामना. या 4 ओव्हर मध्ये रन्स जे आपण चर्चा केली की 40च्या पुढे संघ जाणं फार गरजेचं होतं. आणि इथे 40 पर्यंत पोहोचणं देखील आता कदाचित कठीण बनले की काय, कारण बाउंड्री येत नाहीयेत, मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. दबाव पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या गव्हाण संघावरती. सातत्यानं उल्वे नोड परिसरामध्ये या संघाची एक वेगळी दहशत पाहायला मिळते. या विभागामध्ये देखील गव्हाण संघाने अनेक मॅचेस जिंकल्यात. आणि तो समोर त्यांच्यावरती दिघोडे संघ थोडस सध्या भारी पडत असताना चांगली बॉलिंग करतायत योगेश कोहली. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ बॉल. तेज तर्रार पडल्यानंतर झपकन विकेट किपरच्या हातामध्ये. किती वेग आहे गोलंदाजीमध्ये, धारदार गोलंदाजी करतायत असंच म्हणूया आपण. आणखीन एक डॉट बॉल. सर्व यंगस्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. दिघोडे टीम हा नौखा संघ आहे, शशिकांत स्पोर्ट्स. आणि जेव्हा हा संघ उतरतो तेव्हा बऱ्याच यंगस्टरला संधी दिली जाते. आणि युवा खेळाडूंनी आज जिगरबाज कामगिरी केली. ओ मिस टायमिंग, वेगवान बॉल, फटका फर्स्टला, कॅचची संधी. आयुष फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक धक्का टीम गव्हाणला. फलंदाज बाद. पडझडच म्हणूया. एका पाठोपाठ एक विकेट पडत गेल्यात. आणि त्यामुळे चौथा धक्का लागला टीम गव्हाणला. आणि मुख्य खेळाडू परतल्यानंतर संघाची नाजूक अवस्था. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये धावफलकावरती रन्स फक्त आणि फक्त 17 धावा. 3 ओव्हर मध्ये 17 धावा. शेवटचं षटक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये शुभम वाणी येतील. अंतिम ओव्हर मध्ये, लास्ट ओव्हर मध्ये शुभम वाणी येताना पाहायला मिळतात. आज म्हणूया की 12व्याच्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये चालेल आमच्या सुधीर बुवा. चांगली त्यांची नेहमीच खेळाडूंना पारितोषिक असतात. दिघोडे टीमच्या खेळाडूंसाठी आज देखील त्यांनी पारितोषिक लावले, परंतु अद्याप ते पारितोषिक कोणी जिंकलं नाहीये. 3 बॉल 3 विकेट, 17 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर मध्ये. शुभम वाणी राईट आर्म ओव्हर द विकेट न शुभम येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. डेथ ओव्हर, अंतिम षटक. लास्ट ओव्हर मध्ये किती धावा बनतील त्या गव्हाण संघाला? कमीत कमी आणखीन 17 धावा. 17 तर बनल्यात या ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर मध्ये 17ची अपेक्षा. ओ पडल्यानंतर विकेट किपर का कदाचित चान्स सोडला. गोलंदाजाची रिॲक्शन तर हेच सांगते की बॅटचा भाग लागला होता. आणि इथे रन्स मिळेल. एक धाव. एका धावेने धाव फलक पोहोचेल 18 वरती. तुम्ही तर म्हणेल धावाच झाल्या नाहीयेत या मॅच मध्ये गव्हाण टीमला. ज्या गव्हाण टीमनं मागील मॅच मध्ये बलाढ्य सेवा संघाला पराभूत केलं, नवीन सेवा संघाला पराभूत केलं. आणि समोर दिघोडे संघाच्या विरोधात त्यांना धावा जमा करण्यासाठी बराच मोठा प्रवास करावा लागलाय. अंतर अगदी पाहायला गेलं तर रन्स धावाच नाहीये धावफलकावरती. 18 धावा. हे शेवटचं षटक लास्ट ओव्हर मध्ये आपण शुभमला पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये क्रिश आले, त्यांनी चांगली बॉलिंग केली, पण तू सर्वाधिक चांगली कामगिरी या मॅच मध्ये आयुष कोहलीची राहिले. फक्त 3च धावा. आणि त्याच्यानंतर योगेशचं देखील आपण कौतुक करूया. फक्त एकच चौकाराला 2 विकेट्स त्याने घेतल्या ओव्हर मध्ये. त्यामुळे रन्स फक्त 18 धावा. चला दिघोडे टीम घाई करा. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम वाणी. शेवटचं षटक आहे धावफलकावरती. 18 धावा पाहायला मिळतात.
मोठ्या फटक्यांची गरज आहे, वारंवार आपण उल्लेख केला आणि एकाधिक ओव्हर मध्ये एक दोन षटकार चौकार पाहायला मिळतील का? चला समोरच्या दिशेने मारलाय पण टू लॉंग ऑन पोहोचला फिल्डर, आणखीन एक चांगला कॅच, फलंदाज होतील बाद. केवल कोहली त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यांनी एक चांगला कॅच पकडला. आणखीन एक विकेट 18 वरती जवळजवळ 5 खेळाडू बाद झालेत. 5 खेळाडू बाद, अर्धा संघच गारद केला असं म्हणूया आपण. 5 बाद 18. शेवटचं षटक शुभम वाणीचं आणि या ओव्हर मध्ये देखील विकेट्स पाहायला मिळाले. आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि कालच्या दिवसामध्ये भैरवनाथ 11 धुतुम संघ दाखल झालाय फायनल मध्ये. त्याच्यानंतर वाघिवली संघ खेळेल पुढची मॅच. विनर संघ त्यांना फाईट करेल वाघिवलीच्या विरोधात. चांगला परफॉर्मन्स आज 2 मॅच मध्ये वाघिवली संघाने देखील दिलाय. काही क्षणामध्ये त्यांचं देखील आगमन होईल. इथे देखील चांगला बॉल, कोलाट टाकलाय, रनआउटची संधी. चला पहिला चान्स तर सोडला, आता गोलंदाजाला संधी आहे. तिथे देखील चान्स ड्रॉप. इथे देखील संधी सोडली. सुरुवातीला आयुषकडे चान्स होता, तदनंतर शुभम वाणीकडे चान्स होता. रन्स मिळेल एक धाव आणि एका धावेने धावफलक 19 वरती. म्हणूया की विकेट्स पडल्यात, रन्स झाल्याच नाहीयेत, त्यामुळे तेवढा दबाव दुसऱ्या सत्रामध्ये दिगोडे संघाच्या बॅटिंग वरती येणार नाहीये. 19 धावा धावफलकावरती. शेवटच्या 3 बॉलचा खेळ राहिला. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लास्ट 3 बॉल. गोलंदाज शुभमचा पुढचा बॉल. इथे चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, बॉल निघाला डीप कव्हरला, सीमारेषेच्या पार. रन्स मिळतील 4. पुढे जाईल. 23 धावा बनल्यात. फायनली 20च्या पुढे संघ पोहोचला. प्रवास फार कठीण राहिला या मॅच मध्ये गव्हाण टीमचा. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा, तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील आय थिंक 5 ते 6 रन्स आल्या. त्यामुळे जितक्या धावांची अपेक्षा होती गव्हाणकडून त्या बनल्याच नाहीयेत. फक्त 23 धावा आणि अद्याप या ओव्हर मध्ये शेवटचे 2 बॉल. चला येणाऱ्या 2 बॉल मध्ये आणखीन 7-8 रन्स आल्या तर 30 पर्यंत पोहोचू शकतोय संघ. आणि तेवढ्या धावा देखील महत्वाच्या राहतील, कारण 30-32 धावा एक चॅलेंज ठरवू शकतात. गव्हाण टीमची गोलंदाजी देखील चांगली आहे, त्यामुळे 23 बनल्यात आता. ओ इथे बॅटची एज, आणखीन एक विकेट. 6वा धक्का लागेल गव्हाण टीमला. 23 वरती 6. शेवटचा बॉल. षटकार आला तर 29 होतील, पण तुझं डॉट बॉल आला तर 23 राहणार आहेत. 8व्या क्रमांकावरती बॅट्समन. ओ परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक वेगवान बॉल. विकेट मिळेल टीम दिगोडे संघाला. आणि आणखीन एक धक्का लागला टीम गव्हाण संघाला. फलंदाज बाद. रनआउट विकेट.
23 धावा बनल्या, 24 धाव्याची आवश्यकता असेल दिगोडे टीमला. शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीम येणारे 24 बॉल आणि 24 धावा. चला गव्हाण मैदानामध्ये जाऊया आपण लगेच. 24 चेंडू आणि 24 धाब्याचा पाठलाग आता करायचा आहे दिगोडे टीमला. गोलंदाजांसाठी आता या रन्स फार कमी आहेत मी तर म्हणेल, कारण या खेळपट्टीवरती संध्याकाळच्या सत्रामध्ये 60-65 धावा हा 4 ओव्हर मध्ये काल देखील आकडा आम्ही पाहिला. पण या मॅच मध्ये फक्त 23च काढल्यात. दर्जेदार बॉलिंग, हाय क्वालिटीची गोलंदाजी म्हणूया दिगोडे टीमची. लाजबाब गोलंदाजी, फक्त 23 काढू दिल्यात आणि 24 धाव संख्येचं आव्हान उभं केलंय ते गव्हाण संघानं टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे संघासमोर. अगदी थोड्याच काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब धाकटीजुई या स्पर्धेमध्ये सातत्यानं 2 दिवस मान्यवरांची गर्दी आपण पाहिली. चला मॅच देखील आपण खेळाडू देखील मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे ते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ तुकाराम घरत साहेब यांचं आगमन अगदी काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल. आणि अगदी काही क्षणामध्ये मान्यवरांचं देखील आपल्याला आगमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. दुतुम संघ लवकरच दाखल झालाय. सहर्ष स्वागत दुतुम टीम, आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यस माननीय श्री मयूर शेठ घरत साहेब यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे या स्पर्धेमध्ये. माननीय श्री प्रभाकर पाटील साहेब जांभूलपाडा आणि त्याच दरम्यान माननीय श्री जेडी जोशी साहेब यांचं देखील आगमन आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं देखील. यावं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व माननीय श्री जेडी जोशी साहेब यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या समेत रोहित नाईक टाकीगाव, माननीय श्री जेडी जोशी साहेब यांचं देखील आगमन. संपूर्ण मान्यवरांचा ताफा, भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व, सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यानं सातत्यानं उतरणारा हा पक्ष आणि त्या पक्षाचे कार्यकारी साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समेत पाहू शकता अजितजी पाटील साहेब, साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सहर्ष स्वागत यावं साहेब आपण मंचावरती. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
याच दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करूया. मॅच तुम्ही चालू ठेवा. माननीय श्री JD जोशी साहेबांचं आगमन, प्रभाकरजी पाटील साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. त्याच दरम्यान त्यांच्या समेत माननीय श्री सूरजजी म्हात्रे साहेब, अतुलजी ठाकूर साहेब, अजितजी पाटील साहेब यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मंगेशजी गरज साहेब असतील, प्रभाकरजी पाटील साहेब, रोहितजी नाईक साहेब, तदनंतर नितीनजी जोशी साहेब असतील, माननीय श्री JD जोशी साहेब यांचं देखील आगमन, माननीय श्री शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब, संग्रामजी गरज साहेब, आकाश पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व त्यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची, शोभा वाडे या मंचाची आणि आज आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं असेल तदनंतर मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अगदी आजचा दिवस साहेबांसाठी फार मोठा आहे. माननीय श्री JD जोशी साहेब यांना आपण पाहताय आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व माननीय श्री JD जोशी साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. सध्या प्रचंड बिझी शेड्यूल, परंतु या स्पर्धेसाठी साहेब उपस्थित राहिलेत. वेळात वेळ काढून साहेबांचं आगमन पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व माननीय श्री JD जोशी साहेब यांचं आगमन, सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे महत्वाची मॅच. एकीकडे दिघोडे संघ आणि त्यांच्या विरोधात टीम गव्हाण. समीकरण 22 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता दिघोडे टीमला. सामना अगदी सोपा, गव्हाणच्या विरोधात दिघोडे संघ खेळतोय. परंतु प्रेक्षकांची गर्दी 2 दिवस आपण पाहिली आणि त्याचबरोबर तमाम मान्यवरांनी देखील या स्पर्धेला प्रेम दिलं. अगदी मोठी स्पर्धा म्हणूया मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जो आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज, द्वितीय पारितोषिक 25,000 व भव्य दिव्य ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला आपण सायकल देतोय आणि बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर साठी टॉवर फॅन. खेळाडूंसाठी पारितोषिक सुधीर बोवा यांच्याकडून 3 बॉल 3 षटकांसाठी 1,500 रुपये. मान्यवरांचं विशेष स्वागत. कारण असं म्हटलं जातं की ही महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव या परंपरेनुसार बोले तैसा चाले त्यांची वंदावे पावले. आणि साहेबांच्या घरामध्ये जशी स्पर्धेची निमंत्रण पत्रिका पोहोचली गेली, आज या स्पर्धेमध्ये वेलात वेल काढून साहेब पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्यांचं नुकताच आगमन झालं. एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या विभागामध्ये रायगड जिल्हा परिषद सदस्यासाठी जे उभे राहिले ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व माननीय श्री JD जोशी साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. त्यांचं आगमन झालं आताच आणि त्यांच्या समेत आलेल्या तमाम आमच्या लाडक्या मान्यवरांचं स्वागत आहे. बॉल निघालाय सीमारेषेचा वेध घेत असताना दणदण दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे बॅट्समनच्या बॅट मधून आलाय दणदणीत चौकार. अगदी हाच सुरुवातीला आम्ही उल्लेख केला की आज फार मोठा दिवस त्यांच्यासाठी. अगदी काही क्षणापूर्वी अर्ज त्यांनी दाखल केला उमेदवारीचा आणि या स्पर्धेवरती असणारं त्यांचं प्रेम आणि या प्रेमाखातीर आलेल्या सर्वच लाडक्या मान्यवरांचं आम्ही मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये स्वागत करत आहोत. कारण तुमच्या येण्याने या स्पर्धेची शोभा आणखीन वाढली गेली. आपण आलात त्याबद्दल आपलं स्वागत आहे. सॉफ्ट हँडनं खेळला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अवघी एकच धाव आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 27 जासई जिल्हा परिषद मतदारसंघामधून आपण जनार्दन धाया जोशी साहेब अर्थात JD जोशी साहेब यांना निवडणूक लढवताना पाहणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारी ही सारी मंडळी आणि आपणा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याच दरम्यान अजित पाटील साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते आणि त्यांच्या मिसेस जोशना अजित पाटील या ज्या चिर्ले पंचायत समिती गण 54 यामध्ये निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या, त्यांच्या वाटचालीसाठी देखील आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि त्यांचे यजमान माननीय श्री अजित पाटील साहेब यांचं देखील आगमन पाहायला मिळते. त्याबद्दल त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मॅच कडे लक्ष वेधूया कारण धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा, येणारे 18 बॉल आणि फक्त 13 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 13 धावेचे समीकरण. 24चा पाठलाग करतायत दिघोडेचे खेळाडू. ओ बॅटच्या मधोमध स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट, कडक आवाज आलाय बॅट मधून आणि बॉलला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. योगेश कोहलीच्या बॅट मधून हा कडक षटकार. 6 धावा मिळतात. मार्जिन आणखीन कमी होईल.
कारण आता समीकरण पोहोचले येणारे शेवटचे 17 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 7 धावेची आवश्यकता. 17 बॉल 7 धावा, एकतर्फी मॅच म्हणूया आपण, कारण रिझल्ट जवळजवळ दिगोडे संघाच्याच बाजूने चालल्या. गोलंदाजीमध्ये त्यांचा दमखम पाहायला मिळाला, बॉलिंग मध्ये चांगली गोलंदाजी आणि तदनंतर इथे पुढे जाऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट आहे, कॅचची संधी, विकेट मिळेल. फायनली चला पहिला धक्का लागलाय, योगेश कोहली होतील झेलबाद. आपण काही क्षणामध्ये मान्यवरांच्या विशेष सन्मानाकडे जाणार आहोत, कारण आज अगदी या स्पर्धेसाठी ज्यांनी अमूल्य वेळ दिला, आज सुट्टीचा दिवस नसताना देखील अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये येत आहेत. त्याबद्दल आम्ही मान्यवरांचा देखील विशेष आभार व्यक्त करू. आम्ही काल देखील आज उल्लेख केला की आमचा मंच आतुरलाय तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी आणि मंच नटलाय आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, आणि ज्यांचं कर्तृत्व नेतृत्व अफाट राहिलंय अशा सर्वच सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजुई आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, नेहमीच या स्पर्धेचा बोलबाला राहिला. संपूर्ण आयोजकांचं मी विशेष कौतुक करेल, त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेला घेतली आणि या स्पर्धेचा काही वेगळाच डंका वाजताना पाहायला मिळालाय. पहिल्या दिवसामध्ये भैरवनाथ 11 धुतून फायनल मध्ये पोहोचला. इथे देखील जागेवरून खेळलेत, फटका फसलाय, कॅचची संधी, लॉंग ऑफ निघालाय. आणखीन एक चांगला कॅच, लागोपाठची दुसरी विकेट. मॅच अद्याप संपली नाहीये, 2 धक्के लागलेत. टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे संघाला. क्रिश कोहलीचा खेळ संपला. लगातार 2 विकेट आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकारानं स्वागत केलं बॉलरचं, पण तो पुढच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय युगांश नाखवा खेळाडू चांगली बॉलिंग करतायत, पण टू रन्स हव्या होत्या. कव्हाण टीम ही चर्चा आम्ही केली की 40-45 बनल्या असत्या तर मजा आली असती. अवघ्या 24 बॉल मध्ये 24 धावा, त्यामुळे पारड पाहायला गेला तर 15 चेंडू फक्त 7 धावेची आवश्यकता. बॉल डबल राहिलेत आणि रन्स त्याहीपेक्षा कमी. 15 बॉल फक्त 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पण टू युगांशला चांगली संधी आहे, 3 बॉल 3 विकेट घेण्याची संधी, पण टू बॉल चांगला पडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. रन्स मिळेल 1 धाव. आता समीकरण 14 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. आयुष कोहली मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू 6 धावा. काय याच ओव्हर मध्ये षटकारणच फिनिश करतील का मॅच? या खेळाडूमध्ये ती धमक आहे, पण तो 6 धावेची आवश्यकता येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. गव्हाण टीमच्या विरोधात चांगली गोलंदाजी दिगोडे टीमची राहिली आणि त्यामुळेच रन्स अगदी कमी राहिले या मॅच मध्ये. इथे देखील चांगला स्ट्रोक, सामना संपलाय आणि थेट पुढच्या दिशेने पाऊल टाकलंय टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीमनं. चला आपण सन्मान करूया. आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक दमदार व्यक्तिमत्व माननीय श्री JD जोशी साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहन भोईर यांना विनंती करतोय, मंगेश मधुकर घरत यांना देखील विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री JD जोशी साहेबांचा सन्मान करावा.